त्याला भक्षणाची इच्छा झाली, त्याने मुख उघडलं आणि भाण असा जो ध्वनी केला, ती झाली आपली वाणी. म्हणजे त्या परमात्म्याने आपल्यामध्ये मनशक्ती आणि वाक्शक्ती कशा पद्धतीने संघटित केल्या आणि मग ह्याचा आपल्या कालाशी कसा संबंध जोडला गेलेला आहे, त्या संवत्सर चक्राची या मंत्रामध्ये उपनिषदकाराने माहिती दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या म्हणजे स्त्रीच्या गर्भामध्ये गर्भबीज जेव्हा रोवलं जातं तेव्हा 9 महिने त्याचं ती स्त्री आपल्या गर्भामध्ये संवर्धन करते. 9 महिन्यानंतर तो जेव्हा गर्भ बाहेर येतो तेव्हा काय होतं, म्हणजे जोपर्यंत तो गर्भात असतो तेव्हा त्याला कोणताही म्हणजे एक प्रकारचा तो अंधकारच आहे. तसा पाहिला तर अविद्यारूपी अंधकार आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण गर्भात असताना त्याला बाहेरच्या ज्ञानाचं काहीही म्हणजे बाहेरचं जे जगत आहे त्याचं ज्ञान होत नाही. त्यामुळे जसं मातेने गर्भामध्ये शिशूला धारण करावं, त्या गर्भबीज ते 9 महिने त्याचं संवर्धन करावं, नंतर ते गर्भामधून बाहेर येतं. बाहेर आल्यानंतर त्या गर्भातल्या बाहेर आले त्या शिशूला सुद्धा भूक लागते, ते सुद्धा क्षुधेने व्याकुळ होतं. आणि त्याच्यानंतर जे आपण म्हणतो की जन्माला आलं की मूल रडतं किंवा नाही रडत तर रडवतात, म्हणजे तो सुद्धा एक ध्वनी, त्याचं रडणं त्याचं रुंदन हे काय झालं, एक प्रकारचा ध्वनी आहे, म्हणजे ती वाणीच आहे. म्हणजे मनशक्ती आणि जी आपण म्हणू शकतो की वाक शक्ती आहे त्याचं संघटन आपल्यामध्ये कशा पद्धतीने परमात्म्याने केलं ह्याचं वर्णन या मंत्रामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढील मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, तर यदि वै इमम अभिमांस्ये अन्नम कनयैहि वै करिष्ये इति सह ऐक्षत सह तया वाचा तेन आत्मना यत इदम किंच रुचः यजुंषि सामानि छंदांसी यज्ञान प्रजाः पशून इदम सर्वम असृजत. आज मी विशेष करून का हे मंत्र घेत आहे, कारण काय काय उत्पत्ती झाली याचे मंत्रांमध्ये कसा उल्लेख आहे या आलेला आहे याचं श्रोत्यांना थोडंफार त्याचं ज्ञान व्हावं किंवा कळावं म्हणून मी आज मंत्रांचं उच्चारण विशेषतः करून करत आहे. तर आता ह्या मंत्रामध्ये काय उल्लेख केला की वाक्शक्ती आणि मनशक्ती ह्यांचं संघटन केल्यानंतर मात्र त्या परमात्म्याला काय वाटलं की बाबा केवळ कालगणना किंवा ही वाक्शक्ती मनशक्ती एवढीच सामग्री काही व्यवहारास अपुरी आहे, म्हणजे मानवी किंवा मनुष्याच्या जीवन व्यवहारास ती अपुरी होऊ शकते. म्हणून मग त्याने काय केलं, तर त्याच्या मनुष्याच्या व्यावहारिक धार्मिक आणि पारमार्थिक गरजा भागत नसल्यामुळे, म्हणजे केवळ संवत्सर आणि वाङ्मय हे अपुरे वाटू लागल्यामुळे त्याने वेद उपासना इत्यादिकांची निर्मिती केली. म्हणजेच मानवी समाजाला उपयुक्त किंवा मानवाच्या जीवन व्यवहारामध्ये उपयुक्त अशा व्यावहारिक व नीतीशास्त्रांची निर्मिती केली. मग ह्याच्यामध्ये कशाची उत्पत्ती केली, तर ह्याच्यामध्ये आहे रुचा, यजुष, सामे, छंद, यज्ञ. आता यज्ञ शब्दाचा अर्थ इथे उपासना असाही आहे. प्रजा आणि पशु हे सगळे त्याने उत्पन्न केले. म्हणजे त्या परमात्म्याने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली, मनुष्य सृष्टी, बघा त्याने किती गूढ विचार केला की केवळ वाक्शक्ती किंवा कालगणना ह्याने त्या मानवी व्यावहारिक जीवनामध्ये हे अन्न म्हणलेलं आहे, ज्याची त्यांनी उत्पत्ती केली ते सगळं काही अन्न रूपाने प्रकट झालं. आणि हे जे अन्न आहे हे काही मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या अपुऱ्या पडू शकतात. मग मानवी व्यवहार जीवन व्यवहार सुरळीत राहावा म्हणून त्याने काय केलं, तर वेद उपासना किंवा प्रजा पशु यांची उत्पत्ती केली, यांची निर्मिती केली. ह्यामध्ये शंकराचार्यांनी असं वर्णन केलंय की वेद हे सगळ्या विद्यांचं मूळ आहे. मग आता ह्याच्यामध्ये जे उल्लेख आलेला आहे की रुचा यजु सामे यांची का निर्मिती केली, त्याच्या मागे शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये विशेष करून असं सांगितलेलं आहे की वेद हेच काय आहे की सर्व विद्यांचं मूळ आहे. त्यामुळे वैदिक सामाजिक संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तेव्हाच्या वैदिक काळामध्ये यज्ञ कर्माला फार विशेष महत्व होतं. तर मग समस्त आजच्या सुद्धा आपल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत
त्या सगळ्या काही त्या सगळ्या ज्ञानांचं मूळ वेदांमध्ये आहे. त्याच्यामुळे सगळ्यात उपयुक्त त्या काळाला अनुसरून जर असं म्हणलं तर वैदिक ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ होतं. कारण ज्या मनुष्याला वेदांचा अभ्यास आहे, वेदांचं ज्ञान प्राप्त आहे, त्याला समस्त ज्ञान प्राप्त आहे किंवा समस्त ज्ञानाचा तो अधिकारी झालेला आहे असं म्हणायचंय. त्याचं कारणच असं होतं की सर्व विद्यांचं मूळ हे वेदच आहेत. म्हणून त्या संस्कृतीला, त्या समाजाला अनुसरून यज्ञीय कर्मांचं विशेष महत्व आपल्याला दिसून येतं. तर मग त्या परमात्म्याच्या असं लक्षात आलं की केवळ हे मानवी व्यवहाराला उपयुक्त ठरणार नाही, अपुरे ठरेल. त्याच्या जीवन व्यवहार सुरळीत चालावा म्हणून मग त्यांनी या नीतिशास्त्रांची आणि वैदिक शास्त्रांची निर्मिती केली. वैदिक सामाजिक संस्कृतीचा अभ्यास केला तर आपल्याला हे असंही लक्षात येतं की व्यवहार व परमार्थ अशा दोन्हीही गरजा त्या काळात ह्या मार्फत पूर्ण होत होत्या. संपत्ती ह्याचा निदर्शक इथे काय आहे तर ते आहे पशु. म्हणजे पशु हीच खरी संपत्ती. जसा आपण उल्लेख ऐकतो की पूर्वी ऋषी मुनींच्या गुरुकुलामध्ये, आश्रमांमध्ये जितक्या जास्त गायी असतील, ज्या ऋषी मुनींकडे जितक्या गोधन जास्त असेल, तेवढी ती संपत्ती, म्हणजे त्या ऋषीमुनीकडे आर्थिक संपत्ती जास्त, म्हणजे गोधनाने ती संपत्ती ठरवली जायची. तर इथे जो उल्लेख केलेला आहे पशु, आता आजच्या आपल्या लौकिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर पशुपालन हा अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे, ज्याच्या मार्फत मनुष्य संपत्ती मिळवतो आहे. अर्थार्जनाचं आज ते मुख्य साधन ठरलेलं आहे. त्याच्यामुळे जे वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की मानवी जीवन व्यवहारासाठी परमात्म्याने सृष्टी उत्पत्ती करताना जेवढा गूढ विचार केला, त्याच्यामध्ये पशु हा संपत्तीचा निदर्शक आहे. मनुष्याच्या ऐहिक व पारमार्थिक व्यवहाराचं ते मुख्य साधन आहे. म्हणजेच उपासना, वाङ्मय, संपत्ती ही 3 साधने समाजाच्या स्थैर्यास कारणीभूत आहेत. आता पुढील मंत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मग आता मृत्यूरूपी त्या परमेश्वराला काय झालं तर यज्ञाने आपण एक यजन करावं अशी त्याची पुन्हा इच्छा झाली. आणि मग त्याने काय केलं, त्या यज्ञाचं यजन करण्यासाठी असंख्य परिश्रम केले आणि त्याने तप केले, उपासना केली आणि परिश्रमाने दमलेल्या, तपश्चर्येने तप्त झालेल्या त्याच्यापासून एक यशोवीर्य उत्कर्षाला आले. आता हे यशोवीर्य म्हणजे काय आहे? हे यशोवीर्य दुसरं तिसरं काही नसून सामर्थ्य आहे. म्हणजे शारीरिक व बौद्धिक सामर्थ्य, त्या प्राणाचं सामर्थ्य उत्कर्षास पावल्यावर त्या त्रैलोक्य रूपी जे त्याचं शरीर आहे ते आणखी तेजमय झालं. आणि मग त्याचं जे काही लक्ष आहे, संपूर्ण लक्ष त्या शरीरावर वेधलं. आणि मग आता त्याने असा विचार केला की माझं हे काही त्रैलोक्य रूपी शरीर आहे ते यज्ञाच्या उपयोगी पडणारं व्हावं. आणि म्हणून मग त्याने काय केलं तर त्याने आत्मन्वी म्हणजे प्रशस्त देहवान होईल अशा त्रैलोक्य रूपी शरीराचे चीज होईल असे त्यांनी त्याची इच्छा प्रकट केली. आणि हीच जी वृद्धी पावते तोच हा अश्व आहे. म्हणजे हा अश्वच त्याचा कर्ता झाला. म्हणजे त्या परमात्म्याने काय केलं तर आता यशोवीर्य उत्कर्षास आले. त्याने जे काही परिश्रम केले, तप केले, उपासना केली, कशासाठी तर एक यज्ञ करण्यासाठी. आता हा यज्ञ काय आहे बाबा, तर ही सृष्टी निर्मिती हाच मोठा यज्ञ आहे. तुम्हा आम्हा सर्वांची या सृष्टीची, मानव सृष्टीची जी उत्पत्ती झाली, जसं आपण पाहतोय की हा अश्वमेध यज्ञ काय आहे तर हे ब्रह्मांड स्वरूप आहे. मग आता या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं जेव्हा आपण वर्णन पाहिलं तेव्हा अश्वाची आपण त्याच्यावर रूपक केलं. आता समस्त मानव सृष्टीची ही जी निर्मिती रूपी यज्ञ आहे ते करण्यासाठी सुद्धा त्या परमात्म्याला तप करावं लागलं, परिश्रम करावे लागले. आणि त्याच्या तपाने जे उत्कर्षास पावलं ते आहे यशोवीर्य. म्हणजेच काय तर सामर्थ्य. म्हणजे आता ही जी साधन सामग्री उत्पन्न झाली ती यज्ञरूप उपासनेला आणखी एका महत्वाच्या विषयाची आवश्यकता होती. आता सगळं काही उत्पन्न झालं
पण यज्ञ सामग्री व्यतिरिक्त ते यज्ञ करण्यासाठीच सामर्थ्य पहिले आवश्यक होतं. म्हणजे एखादे जे ऋषीमुनी असतील ज्यांना तो यज्ञ करायचा आहे, तर त्या यज्ञ करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य असायला हवं. आणि त्या सामर्थ्याची त्या परमात्म्याच्या परिश्रमातून, तपातून निर्मिती झाली. ब्रह्मचर्यादी व्रतस्थापना किंवा व्यायाम यांच्या योगाने त्या परमेश्वराच्या तेजाचे व बलाचे संवर्धन झाले. ब्रह्मचर्यादी व्रतांचे दृढ पालन करणे, व्यायाम करणे याच साधनांनी तेज व सामर्थ्य यांचे पूर्ण संवर्धन होते. शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य बलशाली होते किंवा शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढते. ह्याच्यामध्ये मी असं उल्लेख करू इच्छिते की व्यायाम या अर्थी इथे योग साधनेचा विशेष उल्लेख केलेला आहे. जसं आपण ऐकलेलं आहे की ऋषीमुनी जे होते ते योग मार्गाचा अवलंब करणारे होते. ज्या यज्ञीय संस्था होत्या, जे यज्ञ होते ते अत्यंत अवघड होते करायला. जसं आपण अश्वमेध यज्ञाचं फक्त वर्णन ऐकतो आहे, तो यज्ञ जे ऋषी करायचे ते उद्गाता असतील, होतृ असतील, ऋत्विज असतील, हे सिद्ध जे पुरुष होते, जे सिद्ध ऋषीमुनी होते, हे योग मार्गाचा अवलंब करणारे होते. म्हणजे ज्याला हा यज्ञ करायचा आहे, जो होतृ आहे, जो ऋत्विज आहे, त्याला दोन्हीही सामर्थ्याची आवश्यकता आहे. एक आहे बौद्धिक सामर्थ्य जे वेद ज्ञानाने प्राप्त होईल, पण केवळ वेद ज्ञानाने प्राप्त झालेलं सामर्थ्य पुरेसे नाही. तर त्या मंत्रांची जी ऊर्जा आहे किंवा त्या यज्ञ जो आहे तो करण्यासाठी जे एक शारीरिक सुद्धा सामर्थ्य हवं आहे, ते त्यांनी सांगितलं की ते योग बलाने त्यांनी प्राप्त करून घेतलं. मग आता ह्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, जो अष्टांग योग आपल्याला पतंजली महामुनींनी सांगितलेला आहे, त्या अष्टांग योगाचा हे अवलंब करणारे होते. म्हणजे कुमार संभवम मध्ये सुद्धा कालिदासाने फार सुंदर एक वचन सांगितले की शरीरम खलु धर्म साधनम. माणसाला कोणताही उपासना रूपी कर्म करायचं असेल तर सगळ्यात आधी महत्वाचं काय आहे की शरीरम खलु धर्म साधनम. त्याच्या शरीरामध्ये त्या तपाचं ऊर्जा झेपेल किंवा तो तप करू शकेल एवढं त्याचं शारीरिक सामर्थ्य असायला हवं. म्हणजे कोणतंही यज्ञीय कर्म असो किंवा अगदी उपासना रूपी कर्म असेल, अगदी व्रतवैकल्य असतील, त्याच्यामध्ये सुद्धा शारीरिक सामर्थ्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि इथे हेच उल्लेख केलेला आहे की त्या परमात्म्याने सुद्धा काय केलं, तर सामर्थ्य प्राप्त करून घेतलं. आणि केवळ बौद्धिक सामर्थ्य नाही, तर परिश्रम केले योग बलाने त्याने काय केलं, त्या योग बलाच्या माध्यमातून त्याने शारीरिक आणि मानसिक म्हणजे समाधी वगैरे जे आपण म्हणतो, समाधी पादामध्ये तर आपण सगळे त्याचे जाणकार आहात योगाचे, तर मग त्याने त्याचाही अवलंब केला आणि शारीरिक सामर्थ्य, बौद्धिक सामर्थ्य त्याने प्राप्त करून घेतलं. आता इथे यश आणि वीर्य ह्याचे अर्थ कसे लावायचे, तर चक्षु आदी जे इंद्रिय असतात तर त्यांनी जो व्यवहार होतो किंवा त्यांनी जे कीर्ती प्राप्त होते ते झालं यश, आणि जे वीर्य आहे ते झालं बल. असं ते उल्लेख अशा इथे शंकर भाष्यामध्ये केलेला आढळतो. म्हणजे शंकराचार्यांनी काही काही शब्दांचे अर्थ अत्यंत समर्पक त्यांच्या भाष्यामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला वैदिक मंत्रांचा अर्थ समजण्यास सोपं जातं. तर मग आता हे जे शरीरामधलं वीर्य आणि बल आहे, हे प्राणरूपी, हे जर निघून गेलं तर मग काय होतं, तर मग तो मनुष्य यशस्वी किंवा बलवान राहत नाही. आता हे प्राणतत्व निघून गेलं म्हणजे काय, तर ते प्राण म्हणजेच ते ब्रह्मतत्व आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि तेच जर निघून गेलं तर मग हे दोन्ही सामर्थ्य तिथे बलशाली राहत नाही, तेही निघून जातात. आणि मग मनुष्य खऱ्या मृत्यूरूपी याला खऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. अश्वमेध उपासना ज्या आहेत त्याच्यासाठी आता शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचा उपदेश केल्यानंतर आता ह्या अश्वमेध यज्ञाचं फल काय आहे ह्याचा आता इथून पुढच्या मंत्रांमध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येणार आहोत की आपण आधी सुरुवातीला अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान सुरू केलं, त्याच्यामध्ये जो त्या अश्वमेध यज्ञाचा मुख्य अश्वसवणीय पशु आहे त्याचं आपण वर्णन पाहिलं.
त्यानंतर ह्या परमात्म्याने सृष्टी उत्पत्ती करताना त्याचे दोन विभाग कसे केले, त्रैलोक्याची निर्मिती आणि मनुष्य सृष्टीची निर्मिती. आणि मग आता त्याच्यानंतर या अश्वमेध रूपी यज्ञाचं फल काय आहे ह्याच्याकडे आता आपण येणार आहोत. तर आता इथून पुढचे सगळे जे मंत्र आहेत ते आपल्याला या अश्वमेध रूप यज्ञाचं फल सांगणारे आहेत. म्हणजे ही एक प्रकारची फलश्रुती आहे. तर ईश्वरोपासना, आता इथे जे मंत्र सांगितलेले आहेत की मे इदम मेध्यम स्यात्, सॉरी एक मिनिट, हा, सो तम अनवरुद्ध्य एव अमन्यत संवत्सरस्य परस्तात् तम आत्मने आलभत पशून देवताभ्यः प्रत्यहौत तस्मात् सर्वदेवत्यं प्रोक्षितं प्राजापत्यम आलभन्ते. आता हे जे त्रैलोक्य रूपी शरीर त्याचं निर्माण झालं, तर मग त्याला असं वाटलं की आता हे जे माझं शरीर आहे ते काय झालं पाहिजे, तर ते उपासनेच्या उपयोगी पडणारं झालं पाहिजे. आणि म्हणून मग काय झालं की त्याने ह्या आपण असं म्हणू शकतो की त्याने त्या सृष्टीचा म्हणजे त्याचं त्या यज्ञाचं संवर्धन व्हावं किंवा त्या आपण असं म्हणू शकतो ह्याला की उपासनेच्या उपयोगी पडावं. म्हणजे काय की ते यज्ञ कर्म सफल व्हावं. कारण हा जो यज्ञ आहे ह्याचं जे फल लाभणार आहे तर ते उचित पद्धतीने ते लाभावं म्हणून त्याने काय केलं, तर तो स्वतःच ह्याचा अश्व झाला. आणि मग त्या अश्वमेधाचे तात्विक, ज्याला आपण असं म्हणू शकतो की न बांधता, या अश्वाला त्याने काय केलं, बांधलं नाही, तर त्या अश्वाला न बांधताच त्याला काय केलं, मोकळं सोडून दिलं. म्हणजे आपण जर भौतिक दृष्ट्याचा विचार केला तर मुळात अश्वमेध यज्ञामध्ये घोडा हा मोकळा सोडला जातो आणि मग तो ज्या ज्या प्रदेशात जाईल त्याच्या मागे एक सैन्य पाठवलं जातं, हे आपण सुरुवातीला पाहिलं. आता ह्या परमात्म्याने सुद्धा असंच केलं. तो स्वतःच तो अश्व झालेला आहे. तोच या अग्नीचा उत्पत्तीदाता आहे, उत्पत्ती करणारा आहे, निर्माता आहे. तो स्वतःच अश्व आहे. तो ब्रह्मांडही आहे. म्हणजे त्या ब्रह्मतत्वाने काय केलं, स्वतःला मोकळं सोडून दिलं अश्वरूपाने. एका संवत्सरानंतर त्या अश्वाला त्या परमेश्वराने स्वतःला अर्पण केलं. आणि या त्रैलोक्य रूपी अश्व म्हणजे हा जो काही काळानंतर काय झालं, तर मग इतर पशु जे आहेत ते सर्व देवतांना त्याने समर्पित केले. आता ह्याच्यामध्ये आपण असा उल्लेख घेऊ शकतो की जी आपण यज्ञामध्ये आहुती देतो, जे हवीर द्रव्य अर्पण करतो, त्या यज्ञाच्या एका विशिष्ट अनुष्ठानानंतर एक पूर्णाहुती आपण त्याच्यामध्ये समर्पित करतो. कोणत्याही यज्ञीय कर्मामध्ये, मग ते आपल्या घरचा होम हवन जरी असला तरी तुम्ही जे हवीर द्रव्य अर्पण करता त्याच्या सगळ्या एका अनुष्ठानानंतर शेवटचं एक अनुष्ठान असतं, त्याला आपण पूर्णाहुती म्हणतो. त्याचं महत्व असं असतं की तुम्ही जे काही हवीर द्रव्य त्याच्यामध्ये आतापर्यंत त्या अनुष्ठानामध्ये त्या अग्नीमध्ये समर्पित केलं, आता ते पूर्णाहुती म्हणजे सगळ्या बाजूने ते समर्पित व्हावं आणि ते देवतांना समर्पित केलं जातं. तसाच इथे उल्लेख आहे की त्या अश्वरूपी कर्त्याने, त्या सृष्टीकर्त्याने काय केलं, तर त्या अश्वमेध रूपी यज्ञाचं जसं स्वरूप आहे की त्याने त्या काळ घेतला. म्हणजे सृष्टी निर्मितीचा काळ हा आपण वर्षभराचा, आता एक वर्ष म्हणजे आपलं वर्ष नाही, ते त्या ब्रह्माचं एक वर्ष. मागे विवेचनामध्ये मी ते सांगितलेलं आहे की आपली सृष्टी आणि त्यांची कालगणना, जी देवसृष्टीची कालगणना आहे, याच्यामध्ये खूप अंतर आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो की इथे जसा उल्लेख केलाय की सृष्टीकर्त्याने स्वतःला अश्वरूपाने एक वर्ष मोकळं सोडलं. म्हणजे ही जी काही सृष्टीची निर्मिती झाली, ही काही मनुष्य सृष्टीची, त्रैलोक्याची निर्मिती झाली, त्याचीही आपण एक विशिष्ट कालगणना आहे असाही तर्क घेऊ शकतो. आणि मग ही संपूर्ण सृष्टीची रचना झाल्यानंतर त्याने काय केलं, पूर्णाहुती दिली. म्हणजे काय केलं, सगळं काही समर्पित केलं. पण समर्पित केलं म्हणजे काय, कारण तो स्वतःच ते ब्रह्म आहे, म्हणजे स्वतःमध्येच त्याने त्याला सामावून घेतलं. म्हणजे जे काही उत्पत्ती झाली ती त्याच्यापासूनच झाली आणि जे काही लय होणार आहे, जे काही पूर्णाहुती होणार आहे, तीही त्याच्यामध्येच विलीन होणार आहे. म्हणून आता अश्वमेध यज्ञ करणारे जे यजमान आहे ते सर्व देवांकरिता संस्कारयुक्त
व प्रजापती ही ज्याची मुख्य देवता आहे असा अश्वमेध यज्ञ करतात. आता ह्याच्यामध्ये शेवटच्या मंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जो हा तपतो तोच खरोखर अश्वमेध होय. वर्ष हाच त्याचा आत्मा म्हणजे स्वरूप आहे आणि हा विद्युत वगैरे अग्नी हाच त्याचा अर्क आहे. पृथिव्यादी हे 3 लोक हेच त्याचे आत्मे म्हणजे स्वरूप आहेत आणि त्याचा हा अर्क व अश्वमेध या 2 त्याच्या देवता आहेत. परंतु अर्काश्वमेध रूपी देवता मृत्यू ही एक देवता होय. म्हणजे ते ब्रह्मतत्व म्हणजेच तो प्रजापती हीच एक देवता होय, जो अश्वमेधाची ही सगळी तत्वे जाणतो. जो अपमृत्यू आणि पुनर्मृत्यू यांना जिंकतो त्याला मृत्यू प्राप्त होत नाही. त्याला हा मृत्यू आत्मा होतो. तो तत्वज्ञ या देवतांपैकी एक देवता स्वरूपच होतो. आता हे जे अश्वमेध रूपी यज्ञाचं फल सांगितलेलं आहे ते कसं सांगितलं आहे, तर त्रैलोक्य रूपी शरीर पवित्र व्हावे ह्या हेतूनेच तो परमेश्वर अश्व झाला. म्हणजेच पृथ्वी, वातावरण, द्युलोक, सूर्य, नक्षत्र वगैरे हे सगळे सुसंघटित केल्यानंतर त्या त्रैलोक्यातील सर्व पदार्थ वृद्धिंगत होऊ लागले आणि मग हे जग यज्ञोपयोगी ठरले. संघटनपूर्व जिवंतपणा व पावित्र्य त्या सृष्टीकर्त्याने उत्पन्न केले आणि हेच त्या अश्वमेधातलं मुख्य तत्व आहे. परमेश्वराने चालवलेल्या सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा हा व्यवहार म्हणजेच अश्वमेध यज्ञ आहे. जसं आता मी विवेचनाच्या अंती फलरूप वाचताना इथे जो उल्लेख आहे तो हाच आहे की जो तो सृष्टीकर्ता आहे त्याने काय केलं की आहुती दिली, म्हणजे सगळं काही समर्पित केलं. म्हणजे उत्पत्तीही त्यांनीच केली आणि जी आहुती त्याला गेली पूर्णाहुती तीही, म्हणजे सगळं काही त्याच्यामध्ये सामावलं. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय हा जो व्यवहार आहे हा सृष्टीचा क्रम आहे. म्हणजे ह्या समस्त त्रिलोकाची उत्पत्ती, मग त्याची स्थिती आणि त्याचा लय, आणि ही जी अवस्था आहे हा व्यवहार म्हणजेच हा आपला अश्वमेध यज्ञ आहे. हेच त्या ब्रह्मांडाचं स्वरूप आपण या अश्वमेधाच्या अनुष्ठानातून जाणून घेतलं आहे. त्रैलोक्याची संघटना करून संवर्धन करणं आणि त्यातील पावित्र्य कायम राखणं ह्या 3 हेतूने या श्रौत धर्मातील अश्वमेध यज्ञाची उभारणी त्या परमात्म्याने केली. आता तदनुसार जो त्याचं आचरण करतो ते त्याला त्या अश्वमेधाचं फळ मिळतं. काय फळ मिळतं बाबा ह्या अश्वमेध रूपी यज्ञाचं? तर आपण जे म्हणतो की पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम, म्हणजे माणसाचा पुन्हा पुन्हा जन्म होतो, मृत्यू होतो, परत परत जन्म होतो. तर ह्या अवस्थेतून तो मुक्त होतो. त्याच्या मागे कारण काय आहे? कारण तो ज्ञानाचा अधिकारी होतो. त्याला ह्या सृष्टीचं ज्ञान होतं, या परमात्म्याचं ज्ञान होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि ह्या ज्ञानामुळे या अश्वमेध रूपी अनुष्ठानातून जे ज्ञान प्राप्त होत आहे त्या ज्ञानामुळे काय होतं की तो त्या मृत्यूला पार करतो. म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. म्हणजे तो परत परत त्या जन्म आणि मृत्यू या चक्रामध्ये अडकत नाही. इथे जो उल्लेख केलेला आहे की एनं मृत्युः न आपनोति मृत्युः अस्य आत्मा भवति एतसाम देवतानाम एकः भवति. म्हणजे काय की तो अश्वमेध रूप हा काय आहे? एक प्रकारचा मृत्यू आहे. अग्नी आणि अश्वरूप साधनाने सिद्ध होणारी ही एक देवता काय आहे? माझच स्वरूप आहे. म्हणजे हे समस्त ब्रह्म या ब्रह्मतत्वाचा अंश मीच आहे. तो माझा अंश आहे, मी त्याचा अंश आहे. हे ज्ञान ह्या अश्वमेध रूपी यज्ञाने त्या मनुष्याला होतं. आता जेव्हा माणसाला हे ज्ञान होतंय, त्या मनुष्याला ज्ञान होतंय की बाबा माझ्यामध्ये तर तो ब्रह्म सामावलेला आहे, तोच आत्मा सामावलेला आहे, ते तत्व सामावलेलं आहे. तर मग कदाचित त्याच्यामधून त्या मृत्यूच्या भयाची जी तीव्रता आहे ती कमी होईल.
कारण जेव्हा भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण उल्लेख पाहिला असेल, अर्जुन विषाद हा जो द्वितीय अध्याय आहे त्याच्यामध्ये हेच आहे की जेव्हा अर्जुन शस्त्र टाकून देतो आणि म्हणतो की मी नाही लढू शकत, मी ह्यांना नाही मारू शकत, मी कसं मारू यांना, जर हे सगळे माझे काय आहेत, आप्तेष्ट आहेत, माझे पितामह भीष्म वगैरे द्रोणाचार्य हे तर माझे गुरु आहेत, हे पितामह आहेत, तर मी यांना कसं मारू. तर श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण ह्याच प्रश्नाचं उत्तर त्याला संपूर्ण भगवद्गीतेत त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलंय की तो आत्मा काय आहे बाबा, तर ते तत्व तुझ्यामध्येही सामावलेलं आहे, माझ्यामध्येही सामावले आहे. नर आणि नारायण म्हणजे मीच अर्जुन आहे आणि तू कृष्ण आहेस, तुझ्यामध्येही श्रीकृष्ण आहे आणि माझ्यामध्येही अर्जुन आहे. मग आता हा जो समस्त अश्वमेध रूपी यज्ञाचा आपण अनुष्ठान पाहिलं, ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून हे पाहिलं की हे ब्रह्मांड जे काही आहे, ही जी काही सृष्टीची रचना झाली ती ज्या तत्वाने केली, तो परमात्मा आपल्यामध्ये सामावलेला आहे. मग तो इंद्रिय रूपी असो, मग तो स्थूल स्तरावर असो, सूक्ष्म स्तरावर असो, त्याचं स्वरूपाचं वर्णन ज्या पद्धतीने या यज्ञाच्या अनुष्ठानामध्ये केलं गेलं, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान ज्याला झालं त्याच्यामध्ये ती मृत्यूची जी एक भय आहे ते राहणारच नाही. मग ज्याला मृत्यूचं भय नाही तो त्या मृत्यू चक्रात अडकणार नाही, कारण त्याने हे मानलंय की माझ्यामध्येच तो परमात्मा आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे. म्हणजे काय झालं, जे आपल्याला साधायचं आहे की त्या परमात्म्याशी आपल्याला स्वतःला एकरूप करायचं आहे, ते उद्दिष्ट ह्या अश्वमेध यज्ञाने आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे काय की आपल्याला परमात्म्याशी जे एकरूपतेचं नातं जोडायचं आहे, त्यासाठी हा अश्वमेध रूपी यज्ञ आपल्याला फलदायी ठरणारा आहे. आणि म्हणून त्यांनी फलश्रुतीमध्ये असं विशेष करून लिहिलेलं आहे की जो हे जाणतो, जो ह्या अशा पद्धतीने उपासना करतो, तो मृत्यूला जिंकतो. म्हणजे परत परत तो मृत्यू आणि जन्म ह्या चक्रामध्ये न राहता त्या परमात्म्याशी तो एकरूप होतो. आणि जरी त्याला मृत्यू आला तरी जे त्याच्यामध्ये सामावलेलं तत्व आहे तो त्या परमात्म्यामध्येच परत विलीन होतो. म्हणून ह्या अश्वमेध रूपी यज्ञाचं इतकं विशेष महत्व आहे. आणि आपल्याला जर ह्याच्यातून मुक्त व्हायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम, आणि जी एक अंतिम अवस्था आहे जी आहे की आपल्याला त्या परमात्म्यामध्ये एकरूप व्हायचं आहे, हेच आपल्या जन्माचं उद्दिष्ट आहे, त्याला जाणून घेणं आणि त्याच्याशी आपला जो एक एकात्म भाव आहे त्याला समजून घेणं हे आपल्या जन्माचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ते ह्या अश्वमेध रूपी यज्ञाने सफल होते. म्हणून फलश्रुती याच्यामध्ये असा विशेष उल्लेख आलेला आहे. आणि ह्याच फलश्रुती सहित ह्या द्वितीय ब्राह्मणाचा इथे त्यांनी शेवट केलेला आहे. अशा प्रकारे आज आपल्या या विवेचनामध्ये जे आपण अश्वमेध रूपी यज्ञाच्या अनुष्ठानाला सुरुवात केली होती, ते अनुष्ठानाचा आज आपला इथे शेवट झालेला आहे. पहिलं आणि दुसरं म्हणजे हे सुरुवातीची 2 ब्राह्मण आहेत, त्याच्यामध्ये संपूर्ण अश्वमेध रूपाचं, अश्वमेध रूपी यज्ञाचं हे वर्णन आलेलं होतं आणि ते आपण पाहिलेलं आहे. आता ह्या संपूर्ण विवेचनामध्ये, संपूर्ण अश्वमेधाच्या अनुष्ठानामध्ये आपण सर्वांना हे फल मिळावं या अनुष्ठानाचं, अशीच मी प्रार्थना करते. आणि आजच्या विवेचन इथेच थांबवते. आजच्या विवेचना संदर्भात जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. धन्यवाद. हरिओम. हरिओम. प्रश्न विचारा.